शब्दांच्या 81व्या सत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि दरवेळेला काहीतरी एक वेगळा एफर्ट असतो आणि काहीतरी शब्दांकनचं सत्र कुठल्याही दृष्टिकोनातून प्रत्येक विशेष असतं, वेगळं असतं. आणि तसा काहीसा आजचा खरं तर सत्र आहे. याचं कारण की लॉकडाऊनमुळे जे आपण जे ऑनलाईन स्ट्रीमिंग आपण करायला लागलो आणि ऑनलाईन आपलं सत्र व्हायला लागली, अपॉर्च्युनिटीज अनलॉक सुद्धा झाल्या. म्हणजे जरी ते लॉकडाऊन असलं तरी आपल्यासाठी काही अपॉर्च्युनिटीज अनलॉक झाल्या. आणि त्यातला एक महत्त्वाचा ऍस्पेक्ट आज होतोय की आजचं सत्र जे स्ट्रीमिंग आहे, हे सत्र म्हणजे मुरबाड जवळच्या किणवली जवळच्या एका छोट्या गावातून आजचं सत्र स्ट्रीम होतंय. ऍक्च्युली इंटरनेट कनेक्शनचे त्या गावांमध्ये प्रश्न असल्यामुळे वक्त्याचा म्हणजे आपल्या कॉलचा व्हिडिओ ऑफ असेल आणि ऑडिओ फक्त ऑन असेल. आणि आपण ते तिला अलाउ केलं याचं मुख्य कारण ते नेटवर्क इश्यूज, कनेक्टिव्हिटी. पण त्यामुळे जॉग्राफिकल सीमा या अर्थाने आपण लांघतोय असं म्हटलं तरी पण चालेल. आणि त्या दृष्टीने आजचं सत्र वेगळं आहे. आणि अर्थातच मी आता जेव्हा पार्टिसिपंटची नावं बघतोय त्याच्यामध्ये आपल्याला काही वेगळ्या नावं आपल्याला दिसत आहेत आज. आणि ती वक्त्याचा आणि विषयाचा अनुषंगाने आलेली असावीत असा माझा अंदाज आहे. त्यामुळे याही दृष्टिकोनातून खरं तर सत्र आपला जो नेहमीचा अनुभव आहे की वक्ता आणि विषय हे दोन्ही श्रोत्यांना आकृष्ट करणारे असतात बऱ्याचदा, तसा अनुभव आपल्याला आज पण येतोय. आणि उचल्या लक्ष्मण गायकवाड यांचं जे पुस्तक आहे त्याच्याविषयी आपल्याकडे चर्चा होईल. अर्थातच आजच्या सत्राला मी आपला अधिक वेळ न घेता मृणालला विनंती करतो की तिने सुरू करावं. थँक्यू सर. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? हो, व्यवस्थित. हॅलो, माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? हो, येतोय. हो. चालेल, मग मी सुरुवात करते. सगळ्यांना नमस्कार. लॉकडाऊनमुळे खरं तर मला शब्दांकनसाठी बोलायची संधी मिळाली. बाकी वेळेला तसं होत नव्हतं नॉर्मल डेज मध्ये. आणि यासाठी मी सरांची खूप आभारी आहे की सरांनी मला हा चान्स दिला. आणि लॉकडाऊन मध्ये आपण सगळेच जण वेगवेगळ्या आपल्या कलांना किंवा आपल्या हॉबीजला जोपासायचा प्रयत्न केला. आणि मला वाचन आवडतं, त्यामुळे या लॉकडाऊन मध्ये मी पुस्तकं वाचायचा मला जो छंद आहे त्याचा वापर करून घ्यायचं ठरवलं. आणि उचल्या हे पुस्तक माझ्या हाती लागलं. योगायोगाने आज लक्ष्मण गायकवाड यांचा वाढदिवस देखील आहे. सो एक एवढं चांगलं पुस्तक आणि त्याच्या लेखकांचा आज वाढदिवस आणि मी ते सादर करते, म्हणजे याबद्दल बोलतेय आपल्या सर्वांसमोर. तर योगायोगाच्या गोष्टी आणि खूप चांगली संधी आहे आज. तर मग मी जास्त वेळ न घेता विषयाला सुरुवात करते. उचल्या हे लक्ष्मण गायकवाड यांचं साहित्य अकादमी पुरस्कार विजेतं पुस्तक आहे. ते अनेक भाषांमध्ये भाषांतरित झालं आहे, अनेक ठिकाणी अभ्यासासाठी देखील वापरण्यात आलं. आणि ही कथा लेखक आपल्याला सांगतात की कुठल्या परिस्थितीमधून, लेखकांचं जन्मवर्ष 1952 आहे, म्हणजे स्वातंत्र्याच्या 4 ते 5 वर्षांनंतर. आणि तिथून ही कथा सुरू होते. आणि एक भारतीय समाजातील वेगवेगळ्या घटकांची काय स्थिती तेव्हा होती आणि आज आहे. आजची परिस्थिती आपण पाहू शकतो, तेव्हाची परिस्थिती आपल्याला लेखकांच्या लिखाणातून दिसून येते आणि एक चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. तर लातूर सारख्या मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये लेखकांचा जन्म झाला. तेव्हा लातूर वेगळा जिल्हा नव्हता, सोलापूरचा भाग होता. आणि तिथे त्यांचा उचल्या या समाजात जन्म झाला. उचल्या हा जो समाज आहे तो महाराष्ट्रात पाथरूड, टकारी, भामटा, उचले, कामटी, घंटी चोर, वडार या नावाने देखील ओळखले जातात. ते उचल्या का त्यांना म्हणतात ह्याचं मागचं कारण असं आहे की ब्रिटिशांच्या वेळी आपल्याला माहितीये की ब्रिटिशांनी आपल्यावर जे राज्य केलं त्याचा प्रमुख उद्देश हा भारतातून जितकं घेता येईल आणि इंग्लंडला जितकं नेता येईल हा होता. आणि भारत हा जो सगळ्याच प्रकारे समृद्ध असा देश होता, त्याच्या नैसर्गिक संपत्तीवरती पण इंग्रजांचा डोळा होता. आणि मग त्यातून वेगवेगळे फॉरेस्ट ऍक्ट आले. आणि जे जंगलाचे खरे रहिवासी होते, आदिवासी असतील किंवा आणखी नसतील, वेगवेगळे जातीतील लोक,
त्यांना मग तिथून बाहेर काढण्यात आलं. म्हणजे त्यांचा जो परंपरागत व्यवसाय होता, त्यांचा व्यवसाय, त्यांच्या पोटाची सोय करणारा व्यवसाय आणि त्यांचं घर, अशा दोन्ही गोष्टीतून त्यांना दूर करण्यात आलं. आणि मग त्यांच्या पुढे बाकी काही ऑप्शनच ठेवला नाही, जे त्यांचं होतं. आणि इकडे आल्यानंतर समाज व्यवस्थेतला जो सगळ्यात खालचा स्तर आहे, अशा स्तरातले ते लोक असल्याने अस्पृश्यता होती. जाती धर्माचे जे बंध होते ते खूप घट्ट होते. त्यामुळे त्यांना कामही मिळेनाशी झाली. मग त्यांच्या पुढे उपाय राहिला तो चोरीचा. जो काही ऑप्शन होता तो चोरीचा होता. आणि मग त्यांना पोटाच्या भुकेपायी चोरी करावी लागली आणि मग ते उचल्या, भामटे या नावाने प्रसिद्ध होऊ लागले. म्हणजे हे कुठेतरी काय म्हणतात आपण, इन्स्टिट्यूशनल जी शोषण व्यवस्था असते, म्हणजे हे एक इन्स्टिट्यूशनल शोषण होतं. आणि म्हणून त्यांना कोणाला वाटतं चोरी करावी? प्रत्येकाला वाटतं की आपलं घर चांगलं असावं, आपल्या मुलाबाळांनी चांगलं खावं राहावं. पण जेव्हा एखाद्याला चोरी करायला काय म्हणतात, प्रवृत्त केलं जातं, तेव्हा भुकेपायी लोकांना हे करावं लागतं. आणि अशीच या समाजातील एका कार्यकर्त्याची, या समाज व्यवस्थेतून पुढे आलेल्या माणसाची ही कथा आहे. गायकवाड प्रस्तावनेतच म्हणतात की ज्या समाजात जन्मलो तो समाज वर्णव्यवस्थेने व समाजव्यवस्थेने नाकारलेला, शेकडो नव्हे हजारो वर्षांपासून मनुष्य म्हणून सर्वांच्याकडून नाकारलेल्या व पशुतुल्य जीवन जगण्याला भाग पाडलेला अशा मी समाजात जन्माला आलो. सुरुवातीचीच वाक्य फार बोलून जातात, अगदी इंग्रजांपासून ते अगदी आत्तापर्यंत. आणि मग आपण त्यांच्या कवठे ह्या गावात जातो, धनेगाव ह्या गावात जातो. लातूर जिल्ह्यातील धनेगाव या गावात जातो, जिथे ते गावकुसाबाहेर राहणारा हा समाज आहे. त्यांना गावात राहून देत नाही, कारण अर्थात समाज व्यवस्था जी असते, 12 बलुतेदार आणि मग अस्पृश्यता, या सगळ्यामध्ये त्यांना तिकडे गावाच्या वेशीच्या बाहेर राहावं लागतं. अशा ठिकाणी जी फार अस्वच्छ आहे, जिथे गावातली लोक हगवणीसाठी येतात, अशा जागी हे राहतात. यांचा जो पाल आपण म्हणतो, किंवा एक त्यांच्या समाजातील सगळी घरं अतिशय वाईट परिस्थितीमध्ये, म्हणजे काय म्हणतात, उपासमारी 12 महिने 5वीलाच पुजलेली. ह्यांचा मुख्य व्यवसाय जो असतो तो असतो खिसे कापणे, किंवा त्यांच्या भाषेत या कादंबरीचा अर्धा भाग आपल्याला लेखक त्या भाषेत, त्या अगदी त्या काय म्हणतात, गावी घेऊन जातात. मी सुरुवातीला यासाठी म्हणाले कारण भाषा तशी वापरली गेली आहे. तेलुगू ही त्यांच्या जातीची भाषा असल्याने तेलुगू मराठी मिक्स असे अनेक शब्द येतात, असे अनेक वाक्य येतात. तेव्हा लेखक असं म्हणतात की आमचा मुख्य व्यवसाय आहे खिस्तांग मताया, की म्हणजे खिसे कापणे, किंवा तिरेग एलगाड्या, म्हणजे जे बाजारात जातात त्यात तिथे चोऱ्या माऱ्या करणे, तिकडची गाठोडी वगैरे उचलून आणणे. सोलापूरमध्ये असल्याने आपल्याला माहितीये पंढरपूर किंवा अशा ज्या मोठ्या मोठ्या यात्रा आहेत, तिथे यांची लोक चोरी करण्यासाठी जायची. आणि तिथे चोरी जर नीट झाली तर बरे दिवस, नाही तर परत तेच. सो हे एक वाचताना आपल्याला असं लक्षात येतं की ते त्यांच्याकडे जे त्यांचा जो समाज आहे मूळ, तिथेच शिक्षणाचा काहीच गंध नाही. तिकडच्या लोकांचा जो एक प्रायमरी उद्देश असा असतो की मुलं हवी आहेत, कारण मुलगी चोरी करेल की नाही माहित नाही, पण मुलाला चोरी करायला शिकवू शकतो. आणि मग जो चोरी करायला शिकेल तोच कुटुंब वाढवायला शिकेल, कारण दुसरा कमावण्याचा काही पर्याय नसतो. अशा वेळी तिकडे मुलांना लहानपणापासून आपण शाळेत घालतो ते चोरी करायला शिकवायचे, म्हणजे यात्रेला वगैरे घेऊन जायचे. आणि तिथे गेल्यानंतर चोऱ्या माऱ्या कशा करायच्या, लोकांना बोलण्यात फसवायचं कसं. यामध्ये असं झालं की गावातली लोक पण त्यांना काही हॅलो, नवरे सर, काही प्रॉब्लेम आहे का की मी कंटिन्यू करू? ओके ओके. सो असं व्हायचं की गावातली लोक पण ह्यांना कामं काही द्यायची नाही करायला, कारण चोरटे आहेत, उचले आहेत म्हणून असा आळ. आणि बाकी म्हणजे असं होतं की कामं नसल्याने मग चोरी करावं लागत होतं त्यांना. आणि मग त्यातून परत पोलीस आणि हे सगळं चालू व्हायचं. बरं, चोरी करायचं पण असं होतं, लेखक सांगतात असं की चोरीचे पण 2 ऑप्शन्स असायचे चोरीनंतर. एक, जर चोरी व्यवस्थित झाली तर पैसे हातात यायचे, तर मग कुठेतरी घरामध्ये धान्य यायचं, मुलाबाळांना खायला काहीतरी मिळायचं. आणि जर चुकून चोरी करताना पकडलेच गेलो
तर मात्र मग पोलिसांचा मार ठरलेला. मग पोलीस पाल्यावर म्हणजे त्यांच्या पालांवरती यायचे, त्यांना मारझोड करायचे. तिथे जिथे चोरी झाली तिथे पकडलं तर तिथेच मरेपर्यंत मारायचे आणि जर चोर सुटलाच तर मग अ, ज्यांचा दोष नाही अशा लोकांचे पण घराची झडती घ्यायचे, सगळं घरदार उद्ध्वस्त करायचे. अर्थात यांची घरदारं म्हणजे अगदीच 4 भिंती शेणाने सारवून उभे केलेले हे आसरा. पण ते पण उद्ध्वस्त करून जायचे. त्यांची जे काही शेळ्या बकऱ्या असतील त्यांना उगाचच मारायचं. म्हणजे कुठेतरी आपण पॉवर्टीचं व्हिशियस सायकल म्हणतो ना, की गरिबीचं जे एक सायकल असतं, ते ते सायकल इकडे आहे. आणि जरी चोरी करून हे घरी आले, तरी पण काही स्पेसिफिक महिने असे होते, की जिथे फक्त चांगली चोरी व्हायची. जसे की जत्रेचे दिवस असतील. पण बाकी वेळेला काही कमवण्याचा काही मार्ग नसायचा. अशा वेळी मग जे लोकं असायची ही गावच्या सावकाराकडून पैसे घ्यायची, व्याजावर घ्यायची, जे अर्थात फार जास्त असायचं. आणि त्यामुळे मग जे आलेले पैसे असायचे ते एकतर सावकाराकडे जायचे. म्हणजे चोरी जरी नीट झाली, तरी पण खायला घरात अन्न नाही. म्हणजे हे एक जे होतं हा एक ट्रॅप होता, एक एक सायकल होतं ज्यातून बाहेर निघणं खूप कठीण होतं आणि लेखकांचं यश हे आहे, की थोड्याफार प्रमाणात ते यातून बाहेर निघाले आणि तीच ही कहाणी मग मग त्यांनी ही कहाणी आपल्याला सगळ्यांना सांगितली. तर लेखकांचं घरामध्ये त्यांचे आई-वडील त्यांच्या 2 बहिणी, त्यांना 5 भाऊ होते. असं हे सगळं कुटुंब होतं. आजी-आजोबा होते. लेखकांची आजी जी होती तिचं खास खिसे कापण्यात किंवा चोरी करण्यात ती पटाईत होती आणि मग नंतर लेखक सांगतात, की एकदा असं झालं, की पोलीस असाच चोरीचा माग काढत गावात त्यांच्या वस्तीवर आले आणि आजीला इतकं मारलं, की तिचं कंबरडं तुटलं आणि तिला परत चालताना त्रास व्हायला लागला. जेव्हा की त्यावेळी चोरीत तिचा काहीच हात नव्हता. तर मग पोलिसही ह्याच्यात असे येतात, की गावातली जी एक व्यवस्था होती ती यातून कुठेतरी आपल्याला दिसून येते. लेखक पुढे जी कथा सांगतात ती स्वतःच्या त्यांच्या त्या तेलुगू वगैरे भाषेचा वापर करत सांगतात, जी वाचताना खरंच आपण तिथे जातो त्या वातावरणामध्ये आणि मग असं वाटायला लागतं, की आपण खूपच चांगल्या परिस्थितीत सध्या राहतोय. कारण त्यांना जे काही भोगावं लागलं किंवा त्यांनी जे काही पाहिलं, ते वाचताना जर आपल्या अंगावर काटा येत असेल, तर नक्कीच ते कुठल्या परिस्थितीतून बाहेर आले याची कल्पनाच न केलेली बरी. मग लेखक असं म्हणतात, की गावाची जी एक एकंदर व्यवस्था होती, ती अशी होती, की हे गावाबाहेर राहायचे, ह्यांना कामं नव्हती आणि गावातले जी लोकं आहेत, यांच्याकडे एक तुच्छतेच्या नजरेने बघायची. यांच्या वस्तीवरती गावच्या बाया या हगणदारीसाठी यायच्या आणि हेही त्यांना येऊन द्यायचे. कारण त्याचं कारण असं होतं, की त्यांच्या विष्ठेवरती तिकडची जी डुकरं होती, ती खायची ती विष्ठा, ती धुष्टपुष्ट व्हायची आणि जेव्हा घरात खायला काहीच नसायचं, मग तेव्हा ही डुकरं, ही उचलेल जी लोकं होती, ही कापायची आणि ती खायची. आणि मग ह्यातून कुठेतरी उपासमारी आणि ह्या सगळ्याबद्दल असं दिसतं, की ते कणसाचे जे दाणे त्याच्यावरून झालेली भांडणं आणि छोटे-छोटे दाणे कुठे पडलेले असेल तर ते खाऊन किंवा कधी घरात जर काहीच खायला नसेल, मग पाण्यामध्ये गूळ टाकून तो गूळ उकळवायचा, गुळाचं पाणी आणि तेच प्यायचं. लेखक एका ठिकाणी म्हणतात, की मी आठवडाभर भाकरी कशी दिसते हेच पाहिलं नव्हतं. आणि मग आपल्याला असं खरंच वाटून जातं, की आपण खरंच खूप सुखवस्तू घरात राहतो आणि मग आपण ज्या छोट्या-छोट्या गोष्टींबद्दल तक्रार करतो, ती तक्रार करणं कुठेतरी कमी होतं. अ, लेख लेखकांच्या या अशा आयुष्यामध्ये जो एक आशेचा किरण बनून येतात, ते त्यांचे वडील असतात. लेखक म्हणतात, की वडिलांमुळे मी थोडाफार पुढे आलो. कारण वडील त्यांचे फार स्ट्रिक्ट होते. वडिलांमुळे ते शाळेत जायला लागले. कारण त्यांच्या वस्तीवरती शिक्षण नव्हतं. महात्मा फुलेंनी म्हटलंय, ज्योतिबा फुलेंनी, की अ, विद्येविना सगळंच गेलं. तर त्याप्रमाणे त्यांच्या वस्तीवरती शिक्षणाला महत्त्व नव्हतं आणि जेव्हा लेखकांना शाळेत घालायला लागले, तेव्हा घातलं गेलं वडिलांच्या धाकामुळे. तेव्हा त्यांच्या जातीमध्ये त्यांच्यावरती ठपका ठेवण्यात आला, की तुझा मुलगा शाळेत जायला लागला म्हणून रोग वाढले. लोकांना हगवणी लागल्या. तर एक अंधश्रद्धा किंवा अशा प्रकारे शिक्षणाकडे झालेलं दुर्लक्ष हे आपल्याला दिसून येतं. पण लेखकांना शाळेत जावं लागतं कारण वडिलांचा धाक होता. जर ते शाळेत गेले नाहीत तर वडील
वडील त्यांचे जे होते ते गावच्या पाटलाकडे कामाला होते. नशिबाने त्यांना काम होतं. तिकडे त्यांची खायची व्यवस्था व्यवस्थित व्हायची. म्हणून मग वडिलांनी मुलाला शाळेत घातलं आणि स्वतःच्या भाकरीतली अर्धी भाकरी ते मुलासाठी ठेवायचे आणि त्यांना शेतावरती खाऊ घालायचे. अशा प्रकारे लेखक शाळेत जाऊ लागले आणि शाळेत गेल्यानंतर त्यांना हळू गोष्टी उलगडू लागल्या. तिकडे त्यांना दिसू लागलं की कशाप्रकारे ते एका कोपऱ्यात बसून शिकायचे, कारण गावातली लोकं त्यांना चिडवायची मुलं, की हे उचल्याचं पोर आहे किंवा हे डुकरं खातात किंवा हे अस्वच्छ राहतात. अस्वच्छ राहणं हेही मग त्यांच्या लिखाणात दिसून येतं, की ते असं म्हणतात एका ठिकाणी त्यांचा असा एक किस्सा आहे, की कशाप्रकारे गरिबीमुळे त्यांना अस्वच्छ राहावं लागत होतं. ते असं म्हणतात, की "मी महिनोन-महिने अंघोळच नाही करायचो आणि आमच्याकडे साफ पण इतकी नसायची." ते म्हणतात, की थंडीच्या दिवसांमध्ये थंडी वाजायची आणि ते आणि त्यांचा छोटा भाऊ हे एकच गोधडीत झोपायचे. मग दोघांना थंडी वाजायची. मग उपाय काय होता त्यावर? तर ते जिथे बाहेर अंगणात झोपायचे, तिथे बाजूला त्यांच्या शेळ्या असायच्या. शेळी जी असायची त्या मुतल्या, की त्यांचं जे मूत्र होतं ते गरम वाटायचं आणि ते वाहत त्यांच्या बिछान्यात यायचं आणि मग त्यांना थोडाफार असं गरम वाटायचं किंवा ऊब यायची. आणि मग लेखक एका ठिकाणी असं म्हणतात, की मला वाटायचं, की शेळ्यांनी रात्रभर मुततच राहावं, म्हणजे आम्हाला गरम वाटत राहील. सुरुवातीला थोडंसं हसू येतं, पण नंतर मग आपण जेव्हा ह्यावर विचार करतो, तेव्हा असं वाटायचं, की अशाही परिस्थितीत लोकं राहिलेली आहेत. अ, लेखक पुढे असं म्हणतात, की पण आम्ही त्या गोधड्या धुवायचो नाही. आम्ही त्या तशाच वाळवायचो. त्यांना खूप घाण बसायचा. पण त्या गोधड्यांमध्ये झालेले किडे मारणं हा त्यांचा टाईमपास होता. आणि ते म्हणतात, आम्ही सगळं घरातलं जे काही होतं ते धुवायचो एकदाच दसऱ्याला. बाकी वर्षभर त्याला पाणी लागायचं नाही. मात्र जेव्हा लेखक शाळेत जाऊ लागले, तेव्हा हा अस्वच्छ राहतो, ह्याच्या अंगाला वास येतो म्हणून मुलं जेव्हा तक्रार करायची. मग शिक्षकांच्या ह्याच्यामुळे कुठेतरी लेखक जरा स्वच्छ राहू लागले. पण मग ते स्वच्छ राहायला लागल्यानंतर त्यांच्या वस्तीतली जी मुलं होती, ती त्यांना चिडवायची. मग एक एक वाढत्या वयामध्ये जेव्हा अशा सगळ्या बाजूनी कोंडी होते, हे लेखक कुठे म्हणत नाही, पण आपल्याला ते वाचताना जाणवत राहतं, की घरात शिकण्यासाठी एक चांगलं वातावरण नाही. शाळेत गेल्यावर मुलं चिडवतात आणि शाळेत जातो म्हणून वस्तीवरची मुलंही चिडवतात. अ, आधीच समाजाने वाईट टाकलेलं असताना परत समवयस्क लोकांनी पण असं वाईट टाकणं, हे कुठेतरी आपल्याला पण वाईट वाटून जातं लेखकांविषयी. आणि लेखकांच्या बालपणातील निरागसता देखील आपल्याला अनेक प्रसंगातून दिसून येते. जेव्हा ते त्यांच्या आजोबांसोबत कशाप्रकारे चिंबोऱ्या वगैरे वगैरे पकडायला जायचे किंवा त्यांनी अनेक घरातले छोटे-छोटे किस्से सांगितलेले आहेत, की त्यांच्या भावाने जेव्हा चोरी करायला मनाई केली, तेव्हा कशाप्रकारे त्यांच्या मेव्हण्यांनी त्यांना नदीकिनारी भुकेपोटी मारलेलं, की तुला चोरी करावीच लागेल. म्हणजे हे खूप म्हणजे विरोधाभास आहे, की आपण घरातल्या मुलाने चोरी केली तर त्याला मारतो आणि सांगतो, की चोरी चूक आहे. आणि एकीकडे लेखक आहेत जे सांगतात, की माझ्या घरात मारलं जायचं कारण तू चोरी का करत नाहीस? आणि चोरी केल्यावर सुद्धा अ, चोरी करायच्या पद्धती वेगवेगळ्या होत्या, की कशाप्रकारे चोरी करायची. अ, चोरी करण्यासाठी त्यांच्याकडे पत्ती म्हणून एक धारदार शस्त्र असायचं. तर ते कसं वापरावं किंवा बोलताना कशाप्रकारे काय म्हणतात, हातचालाखी कशी करायची? ह्याचे अनेक किस्से आपल्याला दिसून येतात आणि मग ते एका ठिकाणी जेव्हा शाळेत लेखक जाऊ लागतात, मग तेव्हा त्यांना गोष्टी अजून जास्त चांगल्या क्लिअर पद्धतीने दिसू लागतात. ते म्हणतात, की आमच्या जीवावरती जी गावातील लोकं आहेत ती मोठी झाली. त्यांना तिथे म्हणायचं होतं, की जी अ, अ, काय म्हणतात समाज व्यवस्थेतल्या वरच्या स्तरावर असलेली आणि पैशाच्या दृष्टीने देखील वरच्या स्तरावर असलेली. कारण ह्यांना जे कर्ज दिलं जायचं, त्यातून व्याजातून आलेले पैसे किंवा गावात जेव्हा गरज असेल तेव्हा जी कामं असतात, म्हणजे जसं की मेलेलं जनावर काढणं, ही कामं करण्यासाठी ह्यांना बोलावलं जायचं. पण जेव्हा खरंच ह्या लोकांना गरज असायची, तेव्हा मात्र गाव त्यांच्यासाठी कधी उभा राहायचा नाही. आणि मग पुढे जाऊन याच गोष्टीमुळे लेखकांना गावाविषयी एक तिटकारा निर्माण झाला. लेखक एका ठिकाणी सांगतात, की त्यांच्या ओळखीतल्या एका बाईने फक्त ₹200 मुलीला विकलं, कारण घरात खाण्यासाठी काहीच नव्हतं. आणि ह्या गोष्टी वाचून मग एक आपल्याला खरं चित्र दिसू लागतं ग्रामीण महाराष्ट्राचं.
शिक्षणामुळे लेखकांमध्ये एक नवीन विचार येऊ लागला. एका ठिकाणी फार ते असं लिहितात, की मी इंदिरा गांधी तेव्हा पंतप्रधान होत्या. त्यांना पत्र लिहिलेलं, की गरिबाला फायदा मिळावा, त्यांना कपडे मिळावे म्हणून गांधीजींनी कपडे घातले नाहीत आणि त्यांचं पण आम्हाला पण इथे कपडे घालायला नाहीयेत. त्यांचं स्वप्न कधी पूर्ण होणार आहे? तुम्ही गरिबाला एका टाईमाचं भरपूर जेवायला मिळावं एवढं तरी करा. मग पुढे लेखक मात्र म्हणतात, की मग हे काही झालं नाही. गरिबी हटाओ ही फक्त घोषणाच झाली आणि नंतर लेखक जेव्हा चळवळीत उभे राहिले या भटक्या विमुक्तांच्या, तेव्हा सुद्धा गरिबीचा प्रश्न तितकाच ताजा होता, जितका लेखकांच्या बालपणी होता. आणि अ, यामध्ये ते असं म्हणतात, की त्यांची आई देखील वारली मधल्या काळामध्ये, परंतु आईला देखील त्यांना शेवटचं बघता आलं नाही. कारण लेखकांच्या जातीमुळे असा एक हे होता, की त्यांना दुसऱ्या गावी जायचं असेल, तर त्यांना दाखला लागायचा आणि त्यांची आई जी होती ती त्यांच्या मामाच्याकडे वारली. लेखक म्हणतात, की आमची जात चोरांची, त्यामुळे आम्हाला कुठे बाहेर जायचं असेल, तर जनावरांना जसा दाखला देतात, तसा आम्हाला सरपंचाकडून दाखला घ्यावा लागायचा, की आम्ही बाहेर जातोय आणि आम्ही चोरी करणार नाही. आणि हा दाखला देण्यासाठी सुद्धा सरपंचाला पैसे द्यावे लागायचे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांच्याकडून पोलीस देखील आले वस्तीवर कधी आणि जर प्रकरण मिटवायचं असेल तर पोलिसांना पण भरपूर पैसा चारायला लागायचा. पण जिथे पैसा कमवायचीच योग्य ती साधनं नव्हती, तिथून असा पैसा देणार कसा? खूपदा चुकी नसताना देखील ह्यांना पैसा द्यावा लागायचा पोलिसांना गप्प करण्यासाठी आणि आपण आज जे म्हणतो की श्रीमंत श्रीमंत होत चाललाय आणि गरीब गरीब होत चाललाय. तर ह्या अशा इंटरमिडिएट वेज थ्रू देखील श्रीमंत श्रीमंत होत जातो आणि गरीब गरीब होत जातो. मग ते ह्यात आपल्याला जात पंचायत देखील दिसते. उपरामध्ये लक्ष्मण मानेंनी म्हटलंय लक्ष्मण मानेंनी एका ठिकाणी त्यांची आई म्हणते, की "जातीसाठी माती खावी, जातीशिवाय सत ना गत." ते इथे दिसून येतं. लेखक एक प्रसंग सांगतात, की लहानपणी ते एका लग्नाला गेलेले. त्यांची जी मोठी भावजय होती, भावाची बायको, तिच्या माहेरचा किस्सा ते सांगतात, की अ, ती जी त्यांची वहिनी होती, तिची आजी ही मराठ्यासोबत पळून गेली होती. आणि इकडे बायकोच्या माहेरचं लग्न होतं. मग तेव्हा अ, जसं की आपल्याला माहीतच आहे, की जात पंचायतीतले जे पंच असतात, अ, ह्यांचा फार मोठा जातीवरती पगडा असतो. ह्यांच्याकडे एक पॉवर असते. आणि ते त्यांना जेव्हा पण पंचायत बसते तेव्हा त्यांना मटणाचं जेवण द्यावं लागतं भरभक्कम, पैसा द्यावा लागतो न्याय दिल्याबद्दल. मग ते असं म्हणतात, की अ, ऐन उत्साहाच्या वेळी कोणीतरी ही गोष्ट काढली, की ह्यांची आजी मराठ्यासोबत पळून गेली आणि मग तिथेच जात पंचायत बसली. अर्थात पंचांना मटणाचं जेवण द्यावं लागलं, तिखट जेवण द्यावं लागलं. त्याच्यासाठी मग पैसे गोळा करणं आलंच. आणि ह्या सगळ्यामध्ये तिकडे जी भावाची त्यांच्या बायको होती, घरातल्या ज्या बायका होत्या, रडून-रडून हैराण झाल्या म्हणजे सगळा उत्साहच निघून गेला आणि पंचांनी निर्णय दिला, की जी त्या म्हातारीची पोरगी आहे म्हणजे त्यांच्या भावजाईची आई, हिचे केस भादरायचे. म्हणजे भरल्या मांडवामध्ये फक्त पंचांच्या न्यायावरती घरातल्या एका मोठ्या बाईचे केस भादरून बसावं लागलं आणि बरं तिला मांडवाच्या बाहेर बसवलं. म्हणजे कुठेतरी त्या काळी आपण भारत स्वतंत्र झालेला खरा, पण तरी देखील कशाप्रकारे लोकं जुन्या काय म्हणतात, एक परंपरांमध्ये अडकलेले आणि त्याचे कशाप्रकारे असे अ, अ, समाजावरती चुकीचे परिणाम होत होते किंवा लोकं कशाप्रकारे शोषली जात होती आणि त्यातही बायका तर जास्तच. अ, हे आपल्याला दिसतं. यात मग लेखक शिकत होते आणि मग असं ठरलं की त्यांनी बोर्डिंगला जावं. म्हणून ते लातूरात बोर्डिंगला गेले. अ, तिथे ते शिकले त्यांनी हायर सेकंडरी आपण जे आता म्हणतो ते शिक्षण पूर्ण केलं, पण 10वी काही पास होऊ शकले नाहीत. अ, कारण ते पार्ट टाईम जॉब देखील करायचे आणि मग नंतर ते 10वी पास झाले नाहीत आणि तेव्हाच त्यांना लातूरला सूतगिरणीमध्ये नोकरी मिळाली. त्यांनी आजूबाजूला पाहिलं, की लोकं सूतगिरणीत जात होती, बऱ्यापैकी पगार कमवत होती आणि तेव्हा गिरण्यांचे सोन्याचे दिवस होते. तर मग त्यांनी ठरवलं, की आता खूप आपण शिकलो आणि वडिलांनी खूप त्रास सहन केला. तर आता आपण नोकरी करूयात, कमवूयात आणि त्यांना जरा सुखात ठेवूयात. कारण वडील त्यांचे गावालाच काम करायचे. त्यांचे काही भाऊ मात्र लातूरात येऊन हळू-हळू असे छोटी-मोठी कामं करायला लागले होते. गिरणीत त्यांचं वय भरत नव्हतं, पण तरी त्यांना घेतलं आणि तिथे गेल्यानंतर त्यांना एक
एक वेगळी व्यवस्था दिसू लागली. त्यांना नोकरी मिळाली, ते कामही छान करायचे. पण त्यांना दिसलं की कामगार जे होते त्यांच्याशी नीट वागलं जायचं नाही आणि कामगारांच्या छातीत ते कापूस वगैरे भरायचा आणि त्याच्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्यांना त्रास व्हायला लागले आरोग्याचे. बरं, पण तेव्हा ते लहान होते त्यामुळे इतकं बंड करणं किंवा व्यवस्थेविरुद्ध बोलणं हे त्यांच्या इतकं डोक्यात येत नव्हतं. पण ह्या गोष्टी कुठेतरी त्यांच्या आपण म्हणतात ना बॅक ऑफ द माइंड ह्या गोष्टी ते नोटीस करत होते. त्यांचं लक्ष होतं. अ, इथे पण खूप साऱ्या वेगवेगळ्या समाजातील गोष्टी आपल्याला समोर अशा येतात, की लेखक सांगतात, की ते ज्या वाड्यात राहायचे, त्या वाड्याची जी मालकीणबाई होती, ती धाकाची होती फार. तिच्या हाताखाली सगळा वाडा राहायचा आणि सगळ्या वाड्याला लेखक लिहितात, की सगळ्या वाड्याला ती तिच्या तालावर नाचवायची आणि ती अ, लोकांना तिला महामाया म्हणायचे. तर ती लोकांना अशा अंगारे धुपारे द्यायची बरं होण्यासाठी आणि चुकून-माकून एखाद्याला गुण आलाच तिच्या अंगाऱ्यांनी, मग मात्र त्याची खूप पब्लिसिटी व्हायची. सो अंधश्रद्धेचा धंदा देखील कसा ग्रामीण भागात चालायचा अ, हे देखील त्यांनी लिहिलंय. तिथे त्यांना जातीचा जो एक तडाखा आहे तो मिळाला. तो असा की गिरणीत जाता येता एका वरच्या जातीतली मुलगी त्यांना दिसायची आणि ती देखील लेखकांकडे बघायची आणि कुठेतरी त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध बहरू लागले होते. पण अ, असं असता पण हे त्यांच्या जे वरच्या जातीतले लेखकांचे जे मित्र होते, हे त्यांना पटायचं नाही. म्हणजे बाकी बाबतीत वरच्या जातीतले मित्र लेखकांसोबत अगदी व्यवस्थित वागायचे. थोडाफार लातूर एक निमशहरी भाग असल्याने कदाचित अ, अ, इतकं काय म्हणतात अस्पृश्यतेचे बंध नव्हते. पण आपल्या जातीतील मुलीवरती लेखकाचं प्रेम आहे आणि लेखक खालच्याच जातीतले आहेत, हे कुठेतरी त्यांना पटत नव्हतं आणि मग असं झालं की ह्याच लेखकांच्या काही मित्रांनी त्या मुलीच्या घरी एक प्रकारे चुगलीच केली आणि मग लेखकांना तिथे कळालं की जात कशाप्रकारे वेगवेगळ्या गोष्टींच्या मध्ये येत असते. आपण म्हणतो जात नाही ती जात, ती अशी. या दरम्यान मग त्यांना कळालं की औरंगाबादेत एक सूतगिरणी सुरू झाली आहे आणि मग ते औरंगाबादेला गेले. तिथे काही काळ त्यांनी सूतगिरणीत काम केलं खरं. पण मग इकडे लातूरला परत त्यांचे भाऊ वगैरे येऊन राहत होते. म्हणून मग ते परत लातूरात आले. आणि तेव्हा मात्र कुठेतरी एक त्यांचं वय वाढलेलं, थोडीफार जग पाहिलेलं आणि इथे ते काम जेव्हा करू लागले, तेव्हा त्यांना कामगारांवर कशाप्रकारे अत्याचार होतोय, त्यांचं कशाप्रकारे शोषण होतं, त्यांना दिसू लागलं. जसं की तिथे त्यांना दिसायचं की सुपरवायझर कामगारांना शिव्या द्यायचा, मशीन घाण झाली की त्यांना मारायचा. जेवायला त्यांना आधीच कमी वेळ द्यायचा आणि जेवण करायला उशीर झालं की ओल्या फोकाने मारायचा. लेखक लिहिताना असं लिहितात की आधी इंग्रज लोक भारतीयांना मारायचे ओल्या फोकाने, आता इथे सुपरवायझर मारतात. आणि हे हे सगळं त्यांना दिसत होतं आणि ते बाकीच्यांपेक्षा जास्त थोडे शिकलेले देखील होते. त्यामुळे त्यांचं एक कम्युनिकेशन स्किल्स किंवा बोलणं चांगलं होतं. म्हणून मग त्यांच्या मॅनेजरने कामगार दिनी लेखकांना सांगितलं, की तुम्ही बोला. लेखक छान बोलले, कामगारांचं महत्त्व सांगितलं. एकंदरीतच मॅनेजरवरती चांगलं इम्प्रेशन पडलं. म्हणून मग लेखकांना परत त्यांनी 15 ऑगस्टला भाषण करायला सांगितलं आणि हे भाषण लेखकांच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट आपण म्हणू शकतो. कारण मग या भाषणात लेखकांनी अ, गोड-गोड जे होतं मॅनेजरला ऐकायची सवय होती, ह्याच्या पलीकडे जात कामगारांच्या व्यथा मांडल्या. त्यांना सांगितलं, की कशाप्रकारे सुपरवायझर कामगारांचं शोषण करतो. अ, जो काही त्यांच्यावर अन्याय व्हायचा त्याचा पाढा त्यांनी मॅनेजर समोर वाचून दाखवला. आणि यामध्ये मिलच्या कामगारांना लेखकांमध्ये त्यांचा नेता दिसू लागला. कारण लेखकांनी खूप छान पद्धतीने जे काही वास्तवदर्शी चित्र होतं कामगारांचं, हे मॅनेजर समोर मांडलं. पण लेखकांना कदाचित राजकारणाची इतकी ओळख नसल्याने हे माहिती नव्हतं, की मॅनेजर आणि सुपरवायझर हे एकाच माळ्याचे मणी आहेत. दोघांचं काम होतं, की कामगारांकडून काम करून घेणं आणि त्यासाठी ते कोणत्याही स्तरावर जायला तयार होते. पण हे लेखकांना तेव्हा माहिती नव्हतं. आणि मग हा जो कामगारांमधला उठाव आहे आणि लक्ष्मण गायकवाड हा त्यांचा नेता आहे, याला दाबण्यासाठी म्हणून मग मॅनेजरने लेखकांना अ, अ, जो एक बोर्ड असतो कंपनीत मिलचा, त्या बोर्डवर घेतलं. त्यांना कामगारांचं प्रतिनिधी म्हणून त्यांना त्या बोर्डवर घेतलं. लेखक मग त्या मीटिंग्सला जाऊ लागले आणि त्या मीटिंग्सला गेल्यानंतर त्यांना दिसू लागलं, की कशाप्रकारे फायदा खूप व्हायचा मिलला, पण कामगारांचा पगार कमी असायचा.
जो प्रॉफिट होता, जो नफा होता, तो वरची जी लोक होती ती मिळून खायची आणि जो कामगार, जो सगळ्यात शेवटचा एक युनिट होतं मिलचं, त्याला मात्र काही मिळायचं नाही. म्हणजे कामाचे तास जास्त असायचे, कामाच्या ठिकाणी जी आरोग्याची परवड व्हायची ती वेगळी, कमी पगार आणि यातून त्यांची जी जगण्याचा स्तर होतो तो खाली होता. आणि आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये माहिती आहे की पगार कमी की डिमांड कमी आणि डिमांड कमी की मग सप्लाय कमी. सो इथे त्यांना दिसू लागलं की कशाप्रकारे वरचे लोकच सगळा फायदा घेतात आणि कामगारांना मात्र काही मिळत नाही. आणि तोपर्यंत त्यांना हे माहीत झालेलं की इचलकरंजीला ज्या मिल होत्या तिथे मात्र कामगारांची स्थिती चांगली होती. बऱ्यापैकी लेखकांचं वाचन असल्याने त्यांना हे माहिती होतं की रशियामध्ये कामगार आणि मॅनेजर हे एका लेव्हलवर आहेत आणि आपल्याकडे मात्र मॅनेजर कामगारांकडून कामगारांचं रक्त पितोय. ह्या गोष्टी ते कामगारांना सांगू लागले आणि मग लेखकांच्या प्रतिनिधित्वाखाली कामगार एकजूट होऊ लागले. दरम्यान काय म्हणतात एका पर्सनल लेव्हलवरती, कुटुंबाच्या पातळीवरती लेखकांचं लग्न झालं. लग्न करताना देखील हुंड्यावरून नाटकं आणि म्हणजे लेखकांच्या भावाने एक वेगळी मुलगी, मोठ्या भावाने एक वेगळी पाहिली आणि दुसऱ्या भावाने एक वेगळी मुलगी पाहिली आणि मग मी सांगतो त्याच मुलीशी लग्न कर, कारण प्रत्येक भावाने त्या मुलीकडच्यांकडून पैसे घेतले होते. यामधून होणारी ओढताण शेवटी लेखकांचं त्यांच्या ज्या पत्नी आहेत शबूताई यांच्याशी लग्न झालं, कारण लेखकांना त्या आवडलेल्या, म्हणून लेखकांनी सांगितलं की मी हुंडा वगैरे काही घेणार नाही आणि अशा प्रकारे त्यांचं लग्न झालं. दरम्यान त्यांच्या वडिलांना ते देखील सांभाळत होते, कारण भाऊ जे होते त्यांनी वडिलांना सांभाळायला नकार दिलेला आणि त्यांचा जो सगळ्यात छोटा भाऊ होता ज्याचं नाव हरचंदा होतं, त्याला फेफरं यायची, म्हणजे फिट्स यायचा त्रास होता. त्याला देखील मोठ्या भावांनी सांभाळायला नकार दिल्याने हे जे सगळा गोतावळा होता हा गायकवाड्यांच्या घरी राहू लागला. दरम्यान इकडे लेखकांचं हे जे काम होतं हे वाढतच होतं. त्यांनी एक संप आयोजित केला कामगारांचा. त्यांना जेव्हा हे सगळं दिसू लागलं तेव्हा मग कामगारांनी लेखकांच्या नेतृत्वाखाली संप केला. त्याच्यासाठी लेखकांनी उपोषण देखील केलं आणि मग इथून त्यांच्यातील कार्यकर्त्याचा जन्म झाला आणि ते ह्या सगळ्या कामांसाठी, म्हणजे जे शोषित वर्ग आपण म्हणतो, कामगार असतील, दलित लोक असतील, भटके विमुक्त असतील, ह्यांच्यासाठी लेखकांचं कार्य सुरू झालं. शेतकरी असतील. पुढे मग लातूरमध्ये त्यांनी पाहिलं की जे व्यापारी होते ते शेतकऱ्यांना फसवायचे, म्हणजे हायब्रिडची जी 25 रुपयाची पिशवी असायची ते 45 ला विकायचे आणि गरीब बिचारा शेतकरी ते विकत देखील घ्यायचा, कारण दुसरा ऑप्शन नव्हता. तोपर्यंत शेतकऱ्यांमध्ये वेगवेगळ्या शेतीच्या गोष्टींबद्दल तितकी माहिती नव्हती आणि शेतकऱ्यांच्या जो एक इग्नोरन्स आपण म्हणू शकतो त्याचा फायदा घेत व्यापारी त्यांना लुटत. तेव्हा मग त्यांनी त्यांच्या प्रदीप पाटील नावाच्या मित्रासोबत मिळून शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांना घेराव घालणं किंवा त्यांची गाढवावरून धिंड काढणं ह्या गोष्टी केल्या. कुठेतरी शेतकऱ्यांना त्यांनी एक आत्मविश्वास मिळवून दिला की जर तुम्ही एकत्र आलात, तर संघटित झालात, तर तुम्ही देखील जे धनवान व्यक्ती आहेत किंवा ज्या राजकीय दृष्ट्या ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्या विरोधात असं काही करू शकता. दरम्यान लातूरमधल्या झोपडपट्टी धारकांची संघटना देखील त्यांनी निर्माण केली. त्यांचे प्रश्न त्यांनी समजून घेतले. पाणी, लाईट, स्वच्छतागृह यांच्यासारखे जे बेसिक काय म्हणतात बेसिक एम्युनिटीज नीड्स असतात, जे हे मुख्य प्रश्न होते त्यांच्या जगण्याचे, ह्या प्रश्नांसाठी त्यांनी मोर्चे आयोजित केले आणि हळूहळू एक आपण म्हणतो ना की कामाची व्याप्ती त्यांची वाढत गेली आणि त्याचा बिंदू जो होता एक वरचा, तो होता भटक्या विमुक्त जातींसाठी त्यांनी संघटना निर्माण. तो वेगळा जिल्हा झाला. वेगवेगळ्या ठिकाणी मग वेगवेगळ्या गावांमध्ये जी काही उचल्यांची किंवा भटक्या विमुक्तांची जी गावं होती किंवा जे पाडे होते तिथे वेगवेगळे कार्यकर्ते तयार झाले आणि हे सगळे मिळून ज्या ज्या अॅट्रॉसिटीज लोकांमध्ये होत होत्या तिथे जाऊन त्यांना मदत करायचे. म्हणजे आपल्या संविधानामध्ये लिहिलंय की आम्ही भारताचे लोक आणि समानता वगैरे, किंवा आपल्या संविधानात आर्टिकल 15 आहे ज्याच्यामधून आपण समानता बद्दल बोलतो, पण अजूनही ती दिसत नाहीये आणि तेव्हाही दिसत नव्हती.
खूपदा त्यांनी जे एक पुस्तकाच्या शेवटच्या भागामध्ये येताना हे सगळे किस्से त्यांनी लिहिले आहेत, की कशाप्रकारे पाथरुटांनी चोऱ्या कराव्यात म्हणून मुद्दामच तिकडचे जे एक सत्ताधारी वर्ग होता, मग ते पोलीस असतील, अ, अ, ज्यांच्याकडे कायद्याची सत्ता असेल किंवा राजकारणी असतील ज्यांच्याकडे निवडून आल्याची सत्ता आहे, ते मुद्दाम तशी परिस्थिती निर्माण करायचे, की पाथरुटांना बाकी काही कामच मिळायला नाही हवी पाहिजेत आणि मग कामं मिळाल्यानंतर पोट भरायला काय करणार? तर चोऱ्या करणार आणि अशा प्रकारे काय गरिबाला परत त्याच गरिबीच्या विहिरीत ढकलण्याची कामं होत होती. आणि कुठेतरी मग असंही होतं, की वरच्या जातीतली गावाकडे स्पेशली शहरात तरी इतकं नाही, पण गावाकडे वरच्या जातीतली जी लोकं असतात, तो आपला जातीचा अभिमान टिकून राहावा म्हणून खूपदा जी खालच्या जातीतली लोकं आहेत, यांना दाबण्याचा प्रयत्न इनडायरेक्ट वेजने करतच असतात. आणि हे आपल्याला वेगवेगळ्या ज्या घटना वेळोवेळी आपण बघतोच बातम्यांमध्ये, खैरलांजी असेल किंवा सध्या देखील अनेक दलित जे काही लेखक आहेत त्यांच्यावरती होणारे एक डिरेक्ट नाही पण इनडिरेक्ट अॅट्रॉसिटीज असतील, हे आपण बघतोच. त्यांनी एक असाही किस्सा सांगितलाय, की एक बाई होती, जी जी अशाच भटक्या विमुक्त समाजातील होती. तिच्याकडे ती जस्ट डिलिव्हरी झालेली, प्रसूत झालेली आणि तिच्याकडे पैसे नव्हते अ, अ, खाण्यासाठी, बाकी मुलांसाठी आणि लहान मुलाला देखील दूध वगैरे देण्यासाठी. म्हणून तिने पैसे मिळावे म्हणून कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन करून घेतलं आणि तेव्हा कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन केल्यानंतर पैसे मिळायचे. त्या पैशातून तिने धान्य विकत आणलं. मात्र त्याच दरम्यान पोलीस कुठल्यातरी चोरीविषयी त्या एरियामध्ये जेव्हा चौकशी करत आले, तेव्हा पोलिसांनी तिच्या घरावरती धाड टाकली आणि चोरीचा माल म्हणून तो सगळं धान्य घेऊन गेले. म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे, की नवऱ्याने मारलं आणि पावसाने झोडपलं तर जायचं कुठे? तशी परिस्थिती ह्या लोकांची होत होती. दरम्यान त्यांचं कुटुंब देखील वाढत होतं. मुलगी झाली त्यांना आणि अ, त्यांच्या एक एक असा एक फॅक्ट आहे, की त्यांच्या मोठ्या मुलीचं लग्न हे कोल्हाट्याचं पोर हे फार काय म्हणतात फेमस असं प्रसिद्ध आत्मचरित्र लिहिणाऱ्या डॉक्टर किशोर शांताबाई काळे ह्यांच्याशी त्याचं लग्न झालेलं. गायकवाडांनी ह्याचा देखील असा उल्लेख केलाय, की मी फक्त ह्या गोष्टी बोलायच्या म्हणून बोलत नाहीत, की जाती-जातीतल्या भिंती तोडायला हव्यात आणि अ, जात ही आपण नष्ट करायला हवी. तर मला ही कृती करायची होती आणि म्हणून मग वेगळ्या एका जातीतल्या मुलाशी जो देखील अशाच चळवळीतून किंवा अशाच परिस्थितीतून बाहेर आलेला, म्हणून त्यांनी आपल्या मुलीचं लग्न डॉक्टर किशोर शांताबाई काळे यांच्यासोबत करून दिलं. ते देखील एक वाचनीय असं पुस्तक आहे. मग ह्या दरम्यान कुटुंब वाढत होतं म्हणून लेखकांनी सायकलचं दुकान टाकून पाहिलं, पण ते काही चाललं नाही. छोटे-मोठे उद्योग करून पाहिले, पण तेही चाललं नाही. मग त्यांना कोणीतरी सांगितलं, की गुत्तेदारीचा धंदा चालू कर. गुत्तेदारीच्या धंद्यामध्ये त्याच वेळी औरंगाबादेत जायकवाडी धरणाचं हे औरंगाबादेत नाही. तेव्हा तिकडे जायकवाडी धरणाच्या बांधकामाविषयी तयारी चालू होती आणि म्हणून मग तिकडे बांधकामाच्या ठिकाणी तुझा धंदा नीट चालेल म्हणून लेखकांना कोणीतरी सांगितल्याने लेखक तिथे गेले. मात्र तिथे गेल्यानंतर त्यांना आणखीन एक वेगळं असं चित्र दिसलं, की अधिकारी भ्रष्टाचार करायचे. इंजिनिअर लोकं जी होती, जे ठेकेदार होते, ते आपल्याला माहीतच आहे, की तो भ्रष्टाचार कशाप्रकारे येतो म्हणजे होतो, की पैसे दाखवायचे एक, कामासाठी वापरायचे वेगळे, खायचे अजून तिसरे वेगळे. आणि लेखक म्हणतात, की आमचे लोक पोट भरण्यासाठी कुत्रे पाळतात आणि हे लोक मुके घेण्यासाठी कुत्रे पाळतात. कारण अधिकाऱ्यांनी जागोजागी बंगले बांधलेले या भ्रष्टाचाराच्या पैशातून आणि मग लेखकांना दिसून आलं, की एकीकडे परिस्थिती अशी होती, की लोकांनी कष्टाने आणलेलं धान्य देखील पोलीस चोरीचा माल म्हणून पकडून नेत होते आणि उपासमारीने मरायची वेळ काही लोकांवरती आलेली. राहायला हक्काचं घरदार नव्हतं. अनेक ठिकाणी पोरीबाळींनी आपली अब्रू वाचावी म्हणून विहिरींमध्ये जीव दिलेले. अ, ब आणि दुसऱ्या ठिकाणी असेही लोकं होते, की जे अ, अ, काय म्हणतात लौकिकदृष्ट्या त्यांच्याकडे सगळं होतं, अधिकार होते, सत्ता होती, शिक्षण होतं, पण नीती नव्हती आणि म्हणून मग ते भ्रष्टाचार करून आपल्या बंगल्यांवरती मजले चढवत होते. अ, मग या नंतर मग हे सगळं बघून त्यांना जी एक चीड आली, त्याच्या चिडीचं आणि ही परिस्थिती बघून त्यांच्या मनात जी आग लागलेली, तिचं एक रूपांतर
झालं ते भटक्या विमुक्तांच्या विराट मोर्चांमध्ये, जे फार गाजलं आणि वेगवेगळ्या स्तरातील लोकांनी, राजकारण्यांनी त्याची दखल घेतली होती. त्यांनी भटक्या विमुक्तांचा एक विराट मोर्चा आयोजित केला, ज्यात परंपरागत वेशभूषेत जी हे भटके विमुक्त जमातीतील लोकं होती, वेगवेगळ्या जातीतील लोकं होती, पोटजातीतील लोकं होती, जी काम द्या, घर द्या, पुनर्वसन करा, जातीच्या नावावर गुन्हेगार समजू नका, अशा घोषणा देत आपल्या परंपरागत वेशभूषेत एक समाजाचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत होती. कारण आपल्या व्यवस्थेने त्यांना अ, एक एक नेहमीच अस्पृश्य म्हणून पाहिलंय आणि आज देखील अनेक ठिकाणी आपण लोकांना वेगळं बसवतो, त्यांच्यासाठी वेगळी भांडी ठेवतो, त्यांना वेगळ्या पद्धतीनेच पाणी वगैरे देतो आणि हे आजही गावागावात होतं. आजही जातीविषयी लोकं तितकेच कडवे असतात. खैरलांजीचं प्रकरण आपल्याकडे झालंय किंवा सैराट अगदीच उदाहरण बघायचं झालं तर. अशा प्रकारे त्याच्यानंतर लेखक या सगळ्याद्वारे ह्यांचा आवाज लोकसभेत पोहोचावा म्हणून लेखक बहुजन समाज पार्टीद्वारे निवडणुकीला देखील उभं राहतात आणि मग प्रस्तावनेतच गायकवाडांनी नंतरच्या आवृत्त्या ज्या निघाल्या त्यातल्या एका प्रस्तावनेतच फार सखोलपणे सांगितलं की राजकारण कशा प्रकारे चालतं, कशा प्रकारे त्यांच्या नावाचा उपयोग करून घेत त्यांना एक भटक्या विमुक्तांचे नेते म्हणून त्यांचं जे काही नाव झालेलं, भटके विमुक्त ज्या आदराने त्यांच्याकडे पाहायचे, मदतीसाठी पुढे यायचे, त्यांचा फायदा करून घेत कशाप्रकारे सगळ्याच पार्टीतील लोकांनी त्यांना त्यांच्या पार्टीत या म्हणून आमिष दाखवली, त्यांच्या नावाचा फायदा करून घेतला आणि शेवटी जेव्हा ते निवडणुकीला उभं राहिले बसपाकडून, तेव्हा कशाप्रकारे वरून आलेला पैसा हा त्यांच्यापर्यंत न पोहोचता, त्यांच्या प्रचारासाठी, त्यांच्या खर्चासाठी न पोहोचता, हा वरच्यावर गुडूप व्हायचा. राजकारणात कशाप्रकारे जातींकडे वोट बँक म्हणून पाहिलं जातं आणि तेवढंच म्हणून पाहिलं जातं, कारण नंतर त्यांच्याविषयी कोणी बोलत नाही आणि म्हणूनच अॅट्रॉसिटी सारखे कायदे असून देखील आपल्याकडे गुन्ह्यांची संख्या कमी होत नाही. अ, अ, पाय पाय काय म्हणतात, पायल तडवी सारख्या घटना अजूनही घडतात. तर यातून ते राजकारणाचं, भारतीय राजकारणातील एक काळी बाजू आपल्यापुढे शेवटच्या पानांमध्ये ते मांडतात आणि अ, एक ते पुस्तकाचा शेवट करताना असं म्हणतात, की आता मला पाहायचं आहे, की विचारांच्या दृष्टीने चळवळी वाढवून भटक्या विमुक्तांचे, दलितांचे, शोषितांचे, पीडितांचे परिवर्तन कसे करता येईल आणि ही जी प्रोसेस आहे ती आजही चालू आहे. आजही त्यासाठी वेगवेगळे लोकं जे आहेत ती काम करत आहेत. मग ती अ, वेगवेगळ्या माध्यमातून असू देत, मग चळवळीद्वारे असू देत किंवा राजकारणाद्वारे असू देत किंवा चित्रपटांद्वारे असू देत. अ, पण हे पुस्तक एक वाचल्यानंतर अ, हे जाणवतं की अ, असेही लोकं आपल्या समाजात आहेत, जे इतक्या सगळ्या गोष्टींमधून जातात. आपण नशिबाने खूप चांगल्या परिस्थितीत राहतो, खूप चांगल्या घरात जन्माला आलो. पण ह्यात आपलं असं काही मोठं योगदान नाहीये, की आपण कुठे जन्माला यावं. पण गायकवाडांकडे बघून हे कळतं, की कुठे जन्माला येतो हे महत्वाचं नसतं. आपण पुढे काय करतो हे जास्त महत्वाचं असतं. आणि जातीसारखी जी गोष्ट आहे, जी आपण तयार केलीये, ती अ, ब ब एक असं असतं ना, की बॉटलमधला जिनी बाहेर आला, की तो उत्पात घडवेल. त्याला परत बॉटलमध्ये घालणं हे सोपं नसतं. जातीचा जिनी आपणच बॉटलमधून बाहेर काढला आणि आता त्याने जो उत्पात घडवलाय, लोकांना डायरेक्टली, इनडायरेक्टली त्याचे जे काही तडाखे बसतायत, त्याला परत बॉटलमध्ये घालणं खरंच सोपं नाहीये. पण तो बॉटलमध्ये परत जाईल आणि या जगातूनच नामशेष होईल, ह्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो. अ, का उचल्या हे पुस्तक घेतलं? अ, हे मला सांगावसं वाटेल. जे मी मगाशीच म्हणाले, की आपण किती सुखवस्तू आहे त्याची जाणीव होते आणि आपण किती नशीबवान आहोत, की आपल्याला सगळं काही मिळतंय आणि त्याची जाण असणं हे महत्वाचं आहे. जातीचं खरं रूप ह्यातून दिसलं, की ग्रामीण भारतामध्ये आपल्याकडे असं असतं, की अ, ग्रामीण भारत आणि शहरातला इंडिया. तर त्या ग्रामीण भारताचं जे चित्र आहे, ते प्रत्येक घटनेतून दिसतं, की ज्या उंदीर बघून आपल्याला किळस येतो, पण गायकवाडांना उंदीर खावा लागायचा कारण भुकेसाठी दुसरं काही नव्हतं.
किंवा चोरी करणं हे पाप आहे आपल्याला शिकवतात. चोरी करणं चुकीचं आहे आपल्याला शाळेत व्हॅल्यू एज्युकेशनमध्ये शिकवतात. पण ते त्यांना करावं लागत होतं कारण परिस्थिती त्यांच्यावरती तशी होती. कुटुंबात राहत असताना आपल्यामध्ये कुटुंबातील लोकांमध्ये एक प्रकारची माया किंवा बंध तयार होतात. पण अशा परिस्थितीमध्ये नाही ते तयार होत कारण जगण्यासाठीच माणसाचा संघर्ष चालू असतो. यातून मग आपल्याला एक दिसून येतं की अ, आपण फार वर्षांपासून, शतकांपासून जातीसारख्या नावावरती समाजातील एक फार मोठ्या घटकाला त्यांच्या मूलभूत हक्कांपासून दूर ठेवलंय आणि अ, अ, आंबेडकर म्हणालेत की कास्ट इज द स्टेट ऑफ माइंड. दिस इज द डिसीज ऑफ माइंड. जात जी आहे ती मनाची अवस्था आहे. तो मनाला लागलेला रोग आहे. तो रोग बरा करणं हे आपल्या हातात आहे आणि त्यासाठी अ, वेगवेगळ्या काय म्हणतात जात नावाची गोष्टच अस्तित्वात आहे हे विसरून वागणं महत्वाचं आहे. फार सहजपणे आपण गोष्टी जेव्हाही समाजात घडतात तेव्हा हां, हे असं घडलं म्हणजे हा अमुक जातीचा असला पाहिजे किंवा ते तसं घडलं म्हणजे तो तमुक धर्माचा असला पाहिजे. हे फार सहजपणे बोलून जातो. पण आपल्या दिवाणखाण्यात बसून, टीव्ही समोर बसून दुसऱ्याच्या झोपडीमध्ये चाललेल्या गोष्टींबद्दल बोलणं फार सोपं असतं. पण त्यांच्या जागी स्वतःला ठेवून त्यांची जी काही अवस्था आहे, त्यांचे जे दुःख आहेत हे समजून घेणं फार म्हणजे अवघड असतं. आणि मला वाटतं हे जे दलित साहित्य जे आहे, मग ते मी आत्ता-आत्तामध्ये उपरा, बलुतं आणि कोल्हाट्याचं पोर ही पुस्तकं वाचली आणि ए अ, फार प्राकर्षाने जाणवून गेलं, की अ, काय म्हणतात, की अ, आपल्या अशा ह्या म्हणजे काय म्हणतात त्यांना समजून घेऊन त्यांनी काय आयुष्यात सहन केलं आणि आपल्या कम्फर्ट झोन, आपल्या चौकटीच्या बाहेर जाऊन लोकांच्या चौकटी समजून घेऊन आपल्या दृष्टिकोनात बदल करणं हे इतकंच आपल्या हातात आहे आणि आपण ते नक्कीच करू शकतो. शेवटी गांधीजींचं एक सदाबहार असं जे वाक्य आहे, त्याच्याने मला शेवट करावासा वाटतो, की "बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड." जो जगामध्ये बदल घडवायचा आहे, तो स्वतःपासून सुरुवात करा आणि मला वाटतं आपण प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली, तर जास्त दिवस, जास्त काळ ही बंधनं टिकणार नाहीत. धन्यवाद. छान, खूप सुंदर म्हणाल. कोणाला काही बोलायचं असेल, प्रश्न असतील पुस्तकाबद्दल तर विचारू शकता. मला एकच सांगायचंय फक्त, की हा माझा पहिलाच प्रयत्न होता शब्दांकनसाठी. तर जे काही चुकलं असेल तर पोटात घ्या आणि जर काही फीडबॅक्स असतील, काही इम्प्रूव्हमेंट्स सजेस्ट करायच्या असतील तर नक्की सांगा. नक्कीच. कोणाला काही बोलायचं आहे? मला चॅटमध्ये सायली गांगलने विचारलंय, की आजच्या काळातील दलितांची परिस्थिती दर्शवणारी कोणती कादंबरी सजेस्ट करता येईल? तर मी सांगू सर? हो, हो. ओके. तर हं. एक कादंबरी अशी नाही सांगता येणार कारण दलितांना आपण जे असे एकत्र काय म्हणतात ग्रुपिंग करतो ते चुकीचं आहे. कारण त्यातही अनेक जाती आहेत, अनेक पोटजाती आहेत. त्यांचे काही वेगळे प्रश्न आहेत, जे जे प्रत्येक त्या समाजातील व्यक्तीने मांडलेले आहेत. अशी अनेक पुस्तकं आहेत. मी जी वाचली आहेत ती मी नक्कीच सजेस्ट करू इच्छिते. मी कोल्हाट्याचं पोर वाचलं, किशोर शांताबाई काळे यांचं. ते एक आहे, की कोल्हाटी समाज जो असतो, ज्यातल्या ज्या बायका असतात, त्या नाचतात आणि त्यातून मग अशा समाजात जन्मलेले किशोर काळे हे कशाप्रकारे डॉक्टर होतात आणि ते आईचं नाव लावतायत किशोर शांताबाई काळे. त्यांच्या संघर्षाची त्यांच्या संघर्षाची जी कथा आहे ती त्यात आहे. त्याच्यानंतर उपरा आहे लक्ष्मण माने. त्यांनी आंतरजातीय विवाह केलं आणि त्यातून जे काही झालं पुढे त्यांची एक कथा त्यांनी मांडली आहे. त्याच्यानंतर उचल्या तर आहेच अर्थात आणि बलुतं दया पवार फार गाजलेलं पुस्तक आहे ते आणि दया पवारांचा कोंडवाडा नावाचा कविता संग्रह देखील आहे. तर ही 5 पुस्तकं मी सांगू शकते कारण मी वाचली आहेत. बाकी जर कोणाला काही अजून माहिती असतील पुस्तकं तर प्लीज सांगा, जी कदाचित मी वाचली नसतील, तुम्ही वाचली असतील.
फेसाठी आहे नवनाथ गोरेंचं ज्याला पुरस्कार शासनाचा मिळाला होता, महाराष्ट्र शासनाचा. पारधी आहे. गिरीशजी गुणेंनी पारधी समाजावर लिहिलेलं पुस्तक आहे. किंवा दावाड काय देतोच आहे. दलित साहित्याची पण मोठी परंपरा आपल्याकडे निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामध्ये अजून घेता येतीलच डेफिनेटली. बरेचसे नवकवी आणि आपण दलित वाङ्मयात मधला एक महत्वाचा भाग आहेच. मृणालने मगाशी जो हे सांगितला की तो उचल्या समाजाचं तिने जे मगाशी वर्णन केलं होतं, तर याच्यावरती एक मध्ये 1995 ते 2003 मध्ये एक बवारिया केस म्हणून एक फेमस झाली होती. तर बवारिया ही कम्युनिटी बेसिकली राजस्थानमध्ये होती आणि ते एका राजाकडे म्हणजे आपण काय म्हणतो गुरिला वॉरफेअर मध्ये ते प्रसिद्ध होते आणि त्यांना नंतर काहीतरी म्हणजे युद्धाच्या आधी तो बकरा काय म्हणतात बैल कापायचा असतो, तर ते कापलं गेलं आणि बहुतेक त्यावेळेस ते रक्त त्या मूर्तीवरती पडलं आणि ते ते युद्ध जे होतं ते राजा तो हरला. तर यावेळेस या लोकांना समाजातनं काढून टाकलं त्या लोकांनी आणि मग त्यांच्यावरती पुढे उपासमारीची वेळ आली. म्हणजे त्या जंगलात राहायचे, मग जंगलात चोऱ्या करायला लागले आणि असं करत करत बेसिकली हा राजस्थान मधला समाज आणि नंतर तो तामिळनाडूमध्ये येऊन चोऱ्या करायचा. म्हणजे हे लोक ट्रक्सने यायचे आणि रात्री चोरी करून निघून जायचे आणि नंतर या लोकांची केस फेमस झाली कारण त्यांनी एआयडीएमकेच्या एका एमएलए ला गोळी मारली होती. तर ही केस बहुतेक जवळजवळ 17 वर्ष चालली आणि त्यांना अटक केली होती. तर हा उचला समाज एक थिरन नावाच्या एका साऊथ इंडियन मूवी मध्ये हा सगळा सीन त्यांनी ती केस पूर्ण त्यांनी एक्सप्लेन केलेली आहे. तसे बऱ्याच ठिकाणी असे समाज आहेत की ज्यांना सोसायटीकडनं डावलं जातं बिकॉज ऑफ सम इन्सिडन्सेस आणि मग त्यांच्यावरती अशी वेळ येते.